श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो त्या घरात कधीही सुख शांती राहत नाही आणि ज्या घरात अन्नपूर्णा देवीचा आदर केला जातो त्या घरात कधीही अन्नाची कमी पडत नाही. पण आजच्या काळात लोक नकळत अशा काही चुका करत आहेत ज्यामुळे त्यांच्या घरातून लक्ष्मी हळूहळू निघून जाते. आजच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे शिळ्या चपातीचे एक असं रहस्य जे तुमचं नशीब बदलू शकतं. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय अन्नपूर्णा देवी नमो नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून अन्नपूर्णा देवीची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नाची देवी. तीच आपल्या घरात अन्न भरते. असं मानलं जातं की ज्या घरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या घरात कधीही कोणी उपाशी राहत नाही. अन्नपूर्णा माता ही फक्त अन्न देणारी नाही, ती समृद्धी देते, समाधान देते, कुटुंबात प्रेम ठेवते. पण ज्या घरात अन्नाचा अपमान होतो तिथून अन्नपूर्णा माता निघून जाते आणि त्यानंतर घरात अडचणी सुरू होतात. अन्न म्हणजे फक्त पोट भरणं नाही, अन्न म्हणजे ऊर्जा, अन्न म्हणजे प्राण, अन्न म्हणजे देवाचा आशीर्वाद. आपल्या संस्कृतीत सांगितलं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. याचा अर्थ अन्न म्हणजेच परमेश्वर. म्हणूनच अन्नाचा आदर करणे म्हणजेच देवांचा आदर करणे. अन्न घरात ठेवताना काही नियम पाळले पाहिजेत. अन्न नेहमी स्वच्छ ठेवा, अन्न झाकून ठेवा, अन्नावर कधीही पाय ठेवू नका, अन्न कधीही वाया घालवू नका, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा, अन्न बनवण्याची जागा पवित्र ठेवा, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच अन्नपूर्णा देवीचा वास असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. अन्नाच्या बाबत काय करावे आणि काय टाळावे. काय करावे? जेवणापूर्वी देवाचे स्मरण करा. अन्न घेताना कृतज्ञता व्यक्त करा. जितकं खाल्लं तितकं ताटात घ्या. उरलेलं अन्न गरजूंना द्या. काय टाळावे? अन्न कधीही फेकू नका, ताटात अन्न सोडू नका, अन्नावर रागात बोलू नका, अन्न खाताना वाद करू नका, कारण तुमच्यावर अन्नाचा जो तुम्ही खाता तर त्यावरती तुमचा स्वभाव जो आहे तर तो परिणाम करत असतो. घरात जी व्यक्ती स्वयंपाक करते तिने हे नियम पाळलेच पाहिजे. स्वयंपाक करताना मन शांत ठेवा. रागात कधीही स्वयंपाक करू नका. स्वच्छ कपडे घाला. देवांचं नाव घेत स्वयंपाक करा, कारण तुमची ऊर्जा त्या अन्नात जात असते. स्वयंपाक करताना काय टाळावे? तर भांडण करत स्वयंपाक करू नका, वाईट विचार करत अन्न बनवू नका, घाणेरड्या ठिकाणी अन्न बनवू नका, कारण त्या अन्नाचा परिणाम संपूर्ण कुटुंबावरती होत असतो. अन्न फक्त शरीराला नाही तर मनालाही प्रभावित करतं. चांगलं अन्न असेल तर चांगले विचार, वाईट अन्न असेल तर नकारात्मक विचार. म्हणून अन्न नेहमी प्रेमाने बनवा. आता ऐका, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शिळी चपाती. ही फक्त उरलेलं अन्न नसतं, ती तुमच्या घरातील साठवलेली लक्ष्मी आहे. हो, रात्रीची चपाती म्हणजे घरात उरलेलं भाग्य आणि तुम्ही ती कचऱ्यात फेकता म्हणजे तुम्ही स्वतःच तुमचं नशीब फेकता. ज्या घरात शिळी चपाती फेकली जाते तिथे पैसा टिकत नाही, वाद वाढतात, आजार वाढतात, मानसिक ताण वाढतो आणि लोक म्हणतात नशीब खराब आहे. पण खरं कारण त्यांच्या सवयीमध्ये असतं. शिळी चपाती कधीही फेकू नका, ती प्राण्यांना द्या, गरजूंना द्या, स्वतः वापरा, अन्नपूर्णा मातेला नमस्कार करा. लक्षात ठेवा, अन्नाचा अपमान करणारा कधीही सुखी होत नाही, अन्नाचा आदर करणारा कधीही उपाशी राहत नाही, अन्न वाया घालवणार नाही, शिळी चपाती कधीही फेकणार नाही, हे आजपासूनच आपल्या मनामध्ये ठरवा. शिळी असो किंवा ताजी, अन्न म्हणजे अन्नपूर्णा देवीचा प्रसाद असतो. तुम्ही चपाती फेकता म्हणजे तुम्ही देवीचा प्रसादाचा अपमान करत असतात. रात्री बनवलेली चपाती त्या घरातील ऊर्जा साठवून ठेवते, पण जेव्हा तुम्ही ती फेकता ती सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लक्ष्मीचा अपमान होतो. आपल्या परंपरेत मानलं जातं अन्न म्हणजेच लक्ष्मी आणि जेव्हा तुम्ही अन्न फेकता तुम्ही स्वतःच लक्ष्मीला घराबाहेर काढता. ज्या घरात शिळी चपाती फेकली जाते तिथे पैसा येतो पण टिकत नाही. घरात वाद वाढतात, अचानक खर्च वाढतो, मानसिक ताण वाढतो आणि हळूहळू घरातील सुख निघून जात असते. चपाती आदराने दान करा. शिळी चपाती कधीही फेकू नका. ती गायला द्या, कुत्र्याला द्या, पक्ष्यांना द्या, पण फेकू नये. प्रेमाने नमस्कार करून द्या. सकाळी उठल्यावर एक छोटासा नियम नेहमी लक्षात ठेवा. एक शिळी चपाती घ्या, त्यावर थोडी साखर किंवा तूप लावा आणि ती प्राण्याला द्या आणि मनात बोला अन्नदाता सुखी भव, लक्ष्मी माता प्रसन्न होवे.
घरामध्ये अन्नाचा आदर करा. अन्न कधी पायाखाली येऊ देऊ नका. ताटात अन्न उरू देऊ नका. अन्नावर रागात बोलू नका. दररोज जेवण बनवण्यापूर्वी अन्नपूर्णा मातेला नमस्कार करा. अन्नपूर्णा सदा पूर्णे हा मंत्र म्हणा. यामुळे घरात अन्नाची कमी कधीच पडत नाही. लक्ष्मीचा वास कायम राहतो. लक्षात ठेवा, शिळी चपाती फेकणं म्हणजे फक्त अन्न वाया घालवणं नाही, तर ते तुमचं नशीब कचऱ्यात टाकणं आहे. त्यामुळे आजपासून ठरवा, शिळी चपाती कधी फेकणार नाही, अन्नाचा आदर करणार. कारण जिथे अन्नाचा सन्मान होतो तिथे लक्ष्मी स्वतः येते. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.